मित्रांनो, काय बोलू तुमच्यासोबत. मनाला प्रचंड वेदना होत आहेत. जवळचे मित्र आत्महत्या करतायत आणि मन असं रडायला येतंय की आपली चांगली पोरं, चांगली मित्र, ज्याने आयुष्यामध्ये काहीतरी मोठं होण्याची स्वप्न बघितली, ती सगळी पोरं स्वतः अंगावर पेट्रोल ओतून जर जीव देत असतील. अरे तुम्ही मेलात तर आरक्षण कोणाला, कोण खाणार त्या आरक्षणासोबत? आणि आरक्षण एवढं तुम्ही स्वतः प्राण दिल्यानंतर त्याचा फायदा कुणाला होणार? अरे सरकार निर्दयी आहे, सरकारला देणं घेणं नाहीये. म्हणजे मी कुठल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन अजिबात करणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जे घडतंय महाराष्ट्रामध्ये ते इतकं वेदनादायी आहे आणि माझं मन सुन्न झालंय आणि मला वाटलं तुमच्यासोबत चर्चा करावी. आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबचा माझा सहकारी मित्र, लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, काम केलं, वेगळ्या वेगळ्या आंदोलनात, वेगवेगळ्या संघर्षात, आणि सगळ्यात महत्वाचं संघटनेच्या विचारधारेशी कुठं ना कुठं मिळतं जुळतं होतं. त्या पोरांनी, त्या मित्रांनी, त्या पिंट्यानी रात्री पेट्रोल टाकून त्या ठिकाणी आत्महत्या केली. समजलं नाही. आता मी आपल्या वेगळ्या वेगळ्या कामाच्या निमित्ताने मोबाईल उघडून पाहिला, मनाला फार दुःख झालं. बीडमध्ये जो काही आमदार महोदयांची घरं जाळण्याचा प्रकार झाला होता तो दुर्दैवीच आहे, त्याचं कुणी समर्थन करणार नाही. सरकारची निष्क्रियता बघा, त्यांच्यामुळे हे टोकाची पावलं पोरं उचलतायत. बरं, ह्या जाळपोळी मागे कुठली शक्ती आहे हे पोलीस आणि सरकारने ठरवावं. पण सामान्य माणसं जीव देत आहेत, शहीद होत आहेत, त्यांच्या कुटुंबाप्रती सरकारला काही संवेदना आहेत का नाही, मला एवढं सगळं बोलायचंय. जवळचा मित्र अचानक पेटवून घेऊन त्या ठिकाणी आमच्यातून निघून गेला. मनाला एवढं वाईट वाटतंय. ह्या सरकारचं सुतक घालावं लागेल, हे फक्त लक्षात ठेवा. आरक्षण आंदोलन ज्या ताकदीनं सुरू आहे, आंदोलन ज्या पद्धतीनं पेटलंय, मला असं वाटतंय माणसं जर मरत राहिली आणि सरकार फक्त वेळ काढूपणा करत असेल, जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्यांनी आमदार महोदयांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला ते निषेधार्हच आहे, समर्थन कुणीच करणार नाही. अहो, निषेध करायला सुद्धा धाडस लागतं. पण त्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी जाळलंय हे विसरू नका. तुम्ही त्या अज्ञात लोकांवर 307 गुन्हा दाखल केला. ह्या 15 दिवसात सरकारच्या नाकर्तेपणामुळं आरक्षणासाठी किती पोरांनी आत्महत्या केल्या. ते कुठल्या जातीचे आहेत आणि कुठल्या समाजाचे आहेत हे पाहू नका. सरकार निष्क्रिय. मला शब्द जरी त्या ठिकाणी घेतला तरी मनाला प्रचंड वेदना होत आहेत. मला एवढं सांगायचंय, जर या पोरांचे जीव सरकारने घेतले असतील आणि सरकार जर दुसऱ्यावर 307 गुन्हा दाखल करत असेल, या मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर 302 का गुन्हा दाखल करू नये? यांनी तर सरकारने ठरवून हत्या केली या सगळ्या पोरांची, हे वेगळं सांगायची गरज नाही. सरकार निर्दयी आहे, कपटी आहे. काही जण म्हणतात, पहिल्यापासून आपण सुद्धा म्हणतो, सरकार गेंड्याचा कातडीचं आहे. अहो, त्याच्यापेक्षा निगरगट्ट आहे. नुसत्या ह्यांच्या चर्चा आणि गप्पा चालू आहेत आणि वेळ काढूपणा होतय म्हणून प्राण दिले जात आहेत. हात जोडून मी तुमच्या पाया पडतो मित्रांनो. त्या बायका लेकरांचं पाठीमागे काय होईल? अरे तुम्ही अविवाहित जरी असलात तर ज्या आई बापांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, चांगलं शिक्षण दिलंय, किंवा तुम्ही वंशाचा गोळा म्हणून तुमच्या कडे पाहिलं जातं, अचानक तुम्ही सोडून जाऊन हे काय, कुठं रे, काय करणार आहे तुम्ही? तुम्हाला हे कळतंय का? आत्महत्या अजिबात करू नका. हात जोडून विनंती. आरक्षण आज नाही उद्या मिळेल, द्यावं लागेल. नाही तर सरकार तुम्हाला, आम्हाला पाडून तुमच्या माझ्या विचारांचं सरकार निवडून आणावं लागेल. नाही तर त्या जरांगे पाटलांना सांगा, तुम्हीच घ्या सूत्र हातात. तुमच्यावर विश्वास आहे लोकांचा. 288 आमदार आपणच उभे करू आणि निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू. काहीतरी करावं लागेल.
मी कधी भावनिक होत नसतो, परंतु आज मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे आणि मला समाजाप्रती आस्था आहे. अहो, कुणी कुणाचं घेत नाही, कुणी कुणाला म्हणजे काय तुम्हाला बोलावं. अहो, बांधावरून भांडणं करून भावाची बहिणीची डोकी फोडणारी लोक आज त्याच समाजाला काहीतरी मिळावं म्हणून सगळी एकत्र होत आहेत. तुम्हाला माझे शब्द टोचतील. आम्हीच आमचे शत्रू होतो आजपर्यंत. एखादा पुढे चालला तर मागे खेचणारी सुद्धा काही अवलादी आहेत, मानसिकतेची घाणेरडी लोक आहेतच. पण तरीही सगळे एक जर झाले असतील. आता संघर्षाची लढाई महत्वाची असताना अशा पद्धतीने काहीतरी होतंय हे म्हणजे सहन न होणार आहे. आणि एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर अशी चांगली माणसं जात असतील, अरे कुणाला सांगायचं हे? कोणी आवाहन केल्यानंतर तुम्ही मरणार नाहीत, तुम्ही आत्महत्या करणार नाही. अरे तुम्ही निषेध करा, रस्त्यावर या, घोषणाबाजी करा, संवैधानिक चौकटीत राहून करा. मी तर लय फटका कार्यकर्ता आहे, माझं तुम्ही ऐकावं असं माझं म्हणणंच नाही. फक्त कानावर पडलं तर समजून घ्या आणि इतरांना सांगा की बाबा रे, स्वतःचा जीव देऊ नको. वेळ पडली तर पायाला भिंगरी बांधून आरक्षण चळवळीसाठी किंवा समाज एकत्र करण्यासाठी काही कर, पण चुकीचं पाऊलं उचलायची नाहीत. आणि चुकीचं पाऊल उचलून कुणाचंही भलं होणार नाही. लहान लहान पोरं, आता तो माझा दीपक तानगे मित्र आहे हो, लहान लहान मुलं आहेत, त्याला कोण जबाबदार आहे? कोण बघणार त्या बायका लेकरांचं, आई वडिलांचं? आता त्यांना त्यांचा पोरगा परत मिळणार आहे का? समाज तरी आणून देणार आहे का? मी ज्यावेळेस त्या व्हॉट्सअप ग्रुपवर चेक करतो, किती लोकांना दुःख झालं तो मेला म्हणून. तरी साहेब, भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द टाईप करून आणि रडलेलं दाखवून अजिबात तात्पुरता आहे. माणूस गेलेल्याचं जे दुःख आहे ना साहेब, नाही. मरू नका रे, तुम्ही काय करायचं ते करा. आणि कुठल्या दुसऱ्यालाही इजा होईल असं, दुसऱ्यालाही मारता येईल असं काही करू नका. मान्य आहे की उपमुख्यमंत्र्यांना द्यायचं नाही. एक उपमुख्यमंत्री घरात बसलेत, डेंग्यू झाला म्हणून. ते ह्या जे काय चाललंय ना त्याला तोंड देऊ शकत नाहीत. असला कुठला मच्छर आहे, असला कुठला डेंग्यू आहे ज्याने तुम्ही महाराष्ट्रासोबत संवाद साधू शकत नाही. सगळ्या ठरवून प्लांट आहे हे सगळं. हे कुणाच्या लक्षात येत आहे की नाही माहित नाही. दुसरा उपमुख्यमंत्री आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना एकटं पाडलं जात आहे किंवा त्यांची पण द्यायची इच्छाशक्ती आहे की नाही? सगळे 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 वेळ काढूपणा करतायत म्हणून आमची पोरं आत्महत्या करतायत. तुम्ही मायबाप सरकार आहात, आम्ही तुम्हाला बोलणारच. फक्त विनंती, तुम्ही महाराष्ट्राचे सगळे दौरे करा. मंत्र्यांनो, पैशासाठी तुम्ही स्वतःचा इमान विकून सरकार सोबत गेलात. आमदारांनो, अरे तुमचे मतदार मरतायत, आता तरी लाजा वाटू द्या. कुटुंब उद्ध्वस्त झाले तर काय करणार? पोरांनी तुमच्या फक्त घरावर हल्ले केले तर चुकीचंच आहे. त्यांच्याही घरात लहान मुलं आहेत, आया बहिणी आहेत, त्या सुद्धा आमच्याच आहेत. माता भगिनी आमच्याच आहेत, त्यांच्या सुद्धा डोळ्यातले दुःख सहन होत नाहीत. पण तुमच्या मंत्र्यांना जागा करा ना, मुख्यमंत्र्याला जागा करा, उपमुख्यमंत्र्याला जागा करा. नाहीतर 288 लोकांनी तोंडावर राजीनामे फेका. खासदाराने सुद्धा फेका तिकडे दिल्लीत. बघा, हे मरतय म्हणून मला वेदना होतात. तुमच्या घरातलं मेल्यावर काय होईल फक्त विचार करा. आणि फक्त मरू नका एवढीच माफक अपेक्षा आहे. आरक्षण मिळालं तर तुम्ही जिवंत पाहिजे ते बघायला. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या फोटोला सुद्धा कुणी नंतर हार घालायला येणार नाही, कुटुंबातले सोडले तर. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्य नाही की मावळ्यांनी स्वराज्यासाठी दिले प्राण. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, लिहिलेला नाही मित्रांनो. इतिहास लिहिला मनुवादी कावळ्यांनी, सोयीचा लिहिला. मावळ्यांच्या संघर्षाची गिनती आता होत नाही, कावळ्यांची होते. त्या कावळ्यांपासून सुद्धा सावध राहा. म्हणून टोकाचं पाऊल उचलू नका. इतिहास घडवायचा आहे, घडवलाच पाहिजे, पण तो संवैधानिक मार्गाने. आणि आई वडिलांची किंवा लेकरा बाळांची काळजी करा, बायकोची काळजी करा. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही जी संकल्पना आहे ना, ही 100% खरी आहे. अगोदर आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करा.
मग काहीतरी पुढचं बघा, पण टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या तर बिलकुल करू नका. हात जोडून विनंती. फार वाईट गोष्ट आहे रे, वेदना होतात मनाला. धन्यवाद. मित्र गेलाय जवळचा, काय बोलायचं तुम्हाला.